मार्गदर्शक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब, आदरणीय युवराजदादा पाटील, आदरणीय गणेशदादा पाटील, 22 गावातील कवटळी, शिरडोन, वाकरी, कातेगाव, कुर्टी, टाकळी, बोहाळे, उंबरगाव, खर्डी, तपकिरी, शेटपळ, तनाळी, तावशी, चिचुंब, सिद्धवाडी, एकलासपूर, अनवली, शिरगाव, तरटगाव, रांजणी, मुंडेवाडी, गोपाळपूर, काशेगाव आणि या शहरामधील उपस्थित सर्व सन्माननीय वडीलधारी विठ्ठल परिवारातील आदरणीय कैलासवासी औदुबर अण्णा, कैलासवासी यशवंत भाऊ, कैलासवासी वसंतदादा, कैलासवासी आदरणीय भारत नाना, आदरणीय कैलासवासी राजू बापू यांच्या विचारावरती प्रेम करणारे सर्व परिवारातील उपस्थित वडीलधारी, तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, आपल्या परिवाराच्या एकत्रित मीटिंगच्या निमित्तानं आज परवा दिवशी काशेगावला मोहोळ सरकुलीला मोहोळच्या मतदारसंघाला जोडलेल्या 17 गावाची मीटिंग त्या ठिकाणी झाली. काल सकाळी माडा मतदारसंघाला जोडलेल्या 42 गावाची मीटिंग कोशी परिसरातल्या अक्षता मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी झाली. आणि काल संध्याकाळी सांगोला मतदारसंघाला जोडलेल्या 15 गावातील त्या ठिकाणी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्यावर त्या ठिकाणी पार पाडली. आणि आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला जोडलेल्या 22 गाव आणि शहराची मीटिंग बंधूंनो या ठिकाणी संपन्न होती आहे. या मतदारसंघाचा आदरणीय चेअरमन साहेब असतील, युवराजदादा, गणेशदादा या मंचावरील सगळ्या वडीलधाऱ्यांना त्यांच्या कानावरती घालून या मतदारसंघातला बंधूंनो 13 तारीख ते 30 तारीख या 17 दिवसामध्ये गाव भेटीच्या निमित्तानं गावागावापर्यंत, भागाभागापर्यंत आदरणीय भारत नानांच्या विचारानं जोडलेल्या अनेक जीवाभावाच्या वडीलधारी माता भगिनी तरुण सहकाऱ्यांच्याकडे पोहोचण्यासाठी जवळजवळ मंगळवेढ्यामध्ये 13 दिवस वेगवेगळ्या गावामध्ये मुक्काम करून आणि पंढरपूरमध्ये 4 गावात मुक्काम करून 17 दिवस लगातारपणे घरापासून जरी बाजूला त्या ठिकाणी असतो तरी माझ्या जीवाभावाच्या माणसात त्या ठिकाणी 17 दिवसामध्ये 102 गावामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन त्या ठिकाणी तो भागला भाग पिंजून तिथल्या तमाम वडीलधाऱ्यांचा तुमचा आशीर्वाद घेण्याच्या भूमिकेतून बंधूंनो त्या दरम्यान दौरा झाला. पण दौरा होत असताना परिवारातली नेते मंडळी नाहीत म्हणून काही लोकांनी जाणून बघून त्या ठिकाणी चर्चा दिशाभूल करायला सुरुवात केली. मात्र आमच्या त्या ठिकाणी हा दौरा पूर्ण झाल्यानंतर आपला हा 2009 पासून ज्यावेळी मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या, त्या मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्यानंतर आपला पंढरपूर तालुका 4 मतदारसंघात विभागल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातल्या आपल्या परिवारातल्या प्रमुख लोकांना विचारात विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा म्हणून परवा दिवशी पासून 4ही आज 4था मतदारसंघाची मीटिंग या प्रमुखांच्या उपस्थितीत बंधूंनो त्या ठिकाणी पार पडते आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सर्व आपल्या परिवारातल्या प्रमुखांना आवाहन आणि विनंती करायची आहे की कुणी त्या ठिकाणी दिशाभूल अफवा पसरवायला त्या दरम्यान बंधूंनो येणाऱ्या काळात या 10-15 महिन्याभराच्या काळात त्या ठिकाणी कोण आलं तर त्याला ठणकावून त्याच ठिकाणी सांगा की परिवारातला प्रत्येक माणूस घटक यापूर्वीच आपल्या परिवारातल्या अनेक प्रमुखांचं त्या ठिकाणी ठरलंय की परिवारातला कोणी निवडणुकीला सामोरं जात असताना पक्ष, गट, तटाचे, चौकटीचे त्या ठिकाणी जोडे बाजूला सारून त्या उभं असलेल्या परिवारातल्या सहकार्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं म्हणून त्या ठिकाणी हे सगळे प्रमुख आज आपल्या पुढे सांगण्यासाठी, बोलण्यासाठी त्या निमित्तानं तुमच्या समोर बंधूंनो त्या निमित्तानं उपस्थित आहे. तुम्ही देखील गावागावात त्या ठिकाणी कोण दिशाभूल अफवा पसरवायला येत असेल तर त्याला ठणकावून सांगण्याची बंधूंनो त्या दरम्यान काळाची गरज आज आपल्या सर्वांच्या वरती आलेली आहे. या 22 गावाचा गाव भेटीचा दौरा होत असताना 2009 ते 2020 11 वर्षाचा भारत नानांचा काळ, विधानसभेतला सदस्य, आमदार, त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातला बहुजन समाज, मग शेतकरी असतील, समाजाच्या पलीकडे जाऊन
एक आमदार सेवक म्हणून कशा पद्धतीनं काम करू शकतो हे 22 गावांनी शहरात त्या ठिकाणी जिथं प्रतिनिधित्व करत होतो आणि भले मोळ मतदारसंघाला जोडलेली गावं माडाला सांगोला मतदारसंघातल्या जरी त्या तिथल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मतदान रूपी जरी आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी पाठीमागे तो भाग जरी नसला तरी त्यांनी देखील पडेल ती जबाबदारी त्या दरम्यान 2009, 14, 19 आणि पोटनिवडणुकीच्या वेळी त्या दरम्यान बंधून पार पाडलेली आहे. म्हणून त्यांनी देखील ठामपणे पाठीमागे राहण्याची भूमिका मिटिंगच्या निमित्तानं त्या दरम्यान या ठिकाणी पार पडले. आज ग्रामीण भागातला माझा शेतकरी असतील, शहरी भागातला राहणारा सर्वसामान्य नागरिक असतील, तरुण पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं 2020 ते 2024 या 4 वर्षाच्या काळात अडचणीला संकटाला त्या दरम्यान सामोरं जावं लागलं. जवळून बंधून त्या ठिकाणी बघतोय. आज 22 गावातला माझा शेतकरी एकीकडं मग निरा बाटगरचं पाणी असेल, उजनीच्या पाण्याचं त्या ठिकाणी पाणी असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याचा बांधावरचा लाईटचा डीपी जरी जळाला तर 11 वर्षाच्या काळात आपला शेतकऱ्याचा हक्काचा माणूस आमदार असल्यानंतर कधी पाण्याची पाळी मग करडी असेल, बोवाडी, उंबरगाव, गादेगाव असेल किंवा मग त्या शेटपळ, तनाळी, तावशी त्या दरम्यान असेल किंवा काशीगाव किंवा भाटकरचं तेल जे शेवट म्हणून त्या राजनी गावावरती त्या ठिकाणी आपण बघतोय त्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या निरा बाटगरचं पाणी प्रत्येकाच्या दारापर्यंत शेतापर्यंत नेऊन देण्याची भूमिका भारत नानांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली होती. एखाद्या शेतकऱ्याचं बंधून भरणं जरी राहिलं मग त्या दरम्यान तावशी असेल किंवा उदाहरणार्थ म्हणून मी या ठिकाणी सांगतो अनोली गावातले चाचा इथं समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चाचाचं फक्त 1 एकर भरणं त्या दरम्यान राहिलं होतं आणि चाचाने नानांना फोन करून सांगितला की नाना माझं भाटकरचं 1 एकराचं भरणं राहिलंय. काशेगावच्या वर गेलेलं पाणी तुमच्या हक्काचा आमदार त्या ठिकाणी असल्यानंतर जे पाणी परत चाचाच्या रानापर्यंत भरून देऊन भिजवून देण्याची जबाबदारी तुमचा शेतकऱ्याचा आमदार त्या ठिकाणी करू शकतो. हे अनेक उदाहरणं बघून काशेगावातला जवळजवळ 300 एकर भरणं राहिलेलं असतं त्या गावातल्या शेतकऱ्यांनी त्या दरम्यान सांगितलं. मग आज आमच्या या 4 वर्षाच्या काळात आमच्या उजनीच्या पाण्याची पाण्याची काय परिस्थिती आहे, आमच्या भाटकरच्या पाण्याची काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे. बांधावरचा त्या ठिकाणी शेतातला डीपी जरी जळाला आणि नानांना एखाद्या शेतकऱ्याने फोन जरी केला बघतो तर तो MSCBच्या गाडीमधून 24 तासाच्या आत डीपी देण्याची भूमिका शेतकऱ्यांचा तुमचा हक्काचा लोकप्रतिनिधी. मग तिथं कधीच नानांनी त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या गटात आहे, पक्षात आहे, माझं काम करा मग तुमचं त्या ठिकाणी काम करतो ही भूमिका कुणी गाव पातळीच्या राजकीय विरोधकांनी जरी त्या ठिकाणी सांगितली की भारत नानांच्या काळात 11 वर्षाच्या काळात अशा पद्धतीची आम्हाला वागणूक मिळाली तर बंधूंनो म्हणेल ती ऐकण्याची माझी त्या दरम्यान जबाबदारी आहे. पण सध्याच्या विद्यमान आमदाराला एखाद्या शेतकऱ्याने फोन केला तर पहिल्यांदा गावातल्या बगल बच्च्याकडून तपासलं जातं गटात आहे का, पक्षात त्या ठिकाणी काम करतोय का. मग शेतकऱ्याच्या जातीला जर लोकप्रतिनिधीने आमदाराने जर राजकीय पक्षात गटातटात जर तुम्ही आम्हाला जर त्या ठिकाणी सहभागी करण्याची भूमिका लोकप्रतिनिधीच्याकडून करत असाल, माझ्या शहरातल्या भागातल्या जोपर्यंत 11 वर्षाच्या काळात भारत नाना त्या ठिकाणी काम करत होते इथली एक वीट पडू देणार नाही म्हणून त्या दरम्यान सांगितलं. मात्र नानांच्या नंतर जे अतिक्रमणाच्या नावाखाली सर्वसामान्यांची घरं प्रपंच दुकानदार त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम प्रशासनाने त्या दरम्यान त्यावेळी जाणून बुजून चालू ठेवलं. त्यावेळी मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी सध्याचे आमदार किती वेळा त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी आले. या आषाढी वारीच्या वेळी बंधूंनो अनेकांचे टपरे असतील, छोटे मोठे उद्योग, मंदिर परिसरात माता भगिनी त्या ठिकाणी हार चुडे त्या ठिकाणी विक्री करायला बसल्यानंतर या शहरात राहणाऱ्या बंधूंनो 50% अधिक सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रपंच पोटपाणी त्या ठिकाणी या 4 वाऱ्यावरती आणि इथल्या येणाऱ्या भाविकांच्या वरती त्या ठिकाणी तो व्यवसाय करून उपजीविका साधणारे माझे सर्वसामान्य कुटुंब आहेत. मात्र त्याच्यावरती जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणून बुजून राजकीय भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी नुकसान करणार असेल तर तिथल्या प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि त्या ठिकाणच्या शिवनामी जाऊन इथले सगळे शहरातले पदाधिकारी माझ्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना ठणकावून सांगितलं की तुम्ही भारत नाना नाहीत म्हणून जर कोणी चुकीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी या सर्वसामान्य आमच्या लोकांना नाक त्रास देण्याची भूमिका व्यक्त करत असाल तर नानांच्या विचाराचे
हजारो मावळे बंधून त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरतील म्हणून सांगितल्यानंतर की अतिक्रमणाच्या नावाखाली सर्वसामान्याला त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रकार होता तो आम्ही त्या दरम्यान बंद केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छोटे मोठे त्या ठिकाणी वेगवेगळे मग त्या ठिकाणी गाडा धारक चालवणारे असते 15 दिवस आषाढी वारीच्या वेळी बंद करा म्हणून त्यांना सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सांगितलं 1 ते 2 दिवसाच्या वर त्या ठिकाणी ते बंद ठेवणार नाही आणि त्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची भूमिका एक सहकारी या नात्यानं पदावरती सत्तेवरती जरी नसलो तरी लढायची भूमिका सर्वसामान्यांच्यासाठी तळमळ हे नानांची दिलेली शिकवण आहे बदलून ती पार पाडण्याची जबाबदारी येणाऱ्या काळात देखील आम्ही त्या भागात पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी शहरातला असेल 22 गावातला आपला हा परिसर असेल किंवा मंगळवेढ्यात भागात त्या ठिकाणी फिरत असताना तिथल्या देखील अनेक वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी आज सरकारचा सत्तेचा वापर करून सर्वसामान्याला नाहक दिला जाणारा त्रास बंधून त्या गाव भेटीच्या निमित्तानं बंधून त्या दरम्यान सांगितलं. या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपण गावागावात भागाभागात वाडेवाडी वस्तीवरती जाऊन लोकांना नागरिकांना आवाहन केल्यानंतर त्यांनी देखील ठामपणे आशीर्वाद द्यायला आम्ही पाठीमागे म्हणून उभं राहिल्यानंतर सांगितल्यानंतर या विद्यमान आमदारांची ज्यावेळी गावातल्या वडीलधाऱ्याने प्रमुखाने आम्ही पोलखोल त्या ठिकाणी करायला सुरुवात केल्यानंतर मग 24 गावचा उपसा शिक्षण योजना असेल किंवा महात्मा बसवेश्वरांचं तिकडचं स्मारक असेल आज बंधूंनो जर जन आशीर्वाद यात्रा काढल्यानंतर अचानक लोकप्रतिनिधी कडकडून जागा झाला आणि आपल्या त्या जन आशीर्वाद यात्रेच्या मुळे आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आज मंगळवेढ्यात आणायची वेळ त्यांच्यावरती त्या ठिकाणी बंधूंनो आज त्या दरम्यान आलेली आहे. आनंद असताना तुम्ही जर माहिती घेतली त्या मेळाव्याची तर गावगाव 300-500 रुपये हजेरीवरती त्या ठिकाणी माणसं गोळा करण्यासाठी गाड्या काढण्याचं काम त्या ठिकाणी एकीकडे दुसरीकडे सुरू आहे. पण 2 दिवसाच्या निरोपावर जीवाभावाच्या अडचणीच्या काळात नितांत प्रेम करणारे सहकारी वडीलधारी आज एका दिवसाच्या निरोपावर उपस्थित राहू शकतात. एकीकडे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण एकीकडे या दरम्यान बघितलं जात आहे ज्यांना एकीकडे जिव्हाळा प्रेम 11 वर्ष भारत नानांचा चांगला काळ देखील बघून आपण सगळ्यांनी अनुभवलाय बघितलाय. पण नानांच्या नंतर झालेली पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीत बघून 36 मताने झालेला पराभव आणि त्यानंतरचा प्रतिकूल अडचणीचा संघर्षाचा काळ देखील या दरम्यान बघितला. आणि या अडचणीच्या संघर्षाच्या काळात त्या ठिकाणी इथला तमाम वडीलधारी तरुण सहकारी गावागावातली माता भगिनी सहकारी अडचणीच्या काळात संघर्षाच्या काळात पाठीमागे लढण्याचं बळ देणारा इथला वडीलधारी त्या ठिकाणी ठामपणे पाठीशी आशीर्वाद द्यायला उभं राहिला. आणि एका दिवसाच्या निरोपाच्या नंतर देखील आज तुम्ही तुमची उपस्थिती आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी या दाखवून देते की भविष्य काळात संघर्षाच्या या संघर्षामध्ये तुम्ही ठामपणे पाठीशी त्या दरम्यान बंधून उपस्थित आहे. आता मगाशी मासाळ सरपंच साहेबांनी बोलताना सांगितलं आणि 11 वर्षाच्या काळात नानांच्या बरोबर मांडीला मांडी लावून काम करणारे अनेक सहकारी त्या ठिकाणी बघितले. 11 वर्ष तुम्ही म्हणेची पूर्व दिशा त्या दरम्यान होती. तुम्ही सांगायचं आणि भारत नानांना द्यायची परिस्थिती असताना 3-3.5 वर्षाचा प्रतिकूल परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी थांबू शकला नाही. तुम्ही त्या दरम्यान जर अडचणीचा काळ मग त्या ह्याच परिवारातला इथला वडीलधारी तमाम सहकारी 1985 ते 2009 ज्यावेळी ऑक्टोबर अण्णांच्या नंतर 25 वर्ष आपल्या परिवारात आमदारकी नसताना देखील पडेल ती जबाबदारी अडचणीच्या काळात आपलं स्थान कधी या गाव पातळीतल्या प्रमुखांनी वडीलधाऱ्यांनी इथल्या उपस्थितांनी कधी सोडलं नव्हतं. मग या 3.5-4 वर्षात ज्यांनी जागा सोडली त्यांना अडचण त्या ठिकाणी काय आली म्हणून तुम्ही सांगत असाल सरपंच साहेब एकदा काय 10 वेळा त्या ठिकाणी जातो पण अडचणीच्या काळात सोडणाऱ्यांना या वडीलधाऱ्यांनी सांगितल्याशिवाय कुणाला त्या ठिकाणी मी त्यांच्या दारात वडीलधारी बाबा त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी तोपर्यंत पाठीमागे नाही. तुम्हाला ठणकावून सांगतो आजपर्यंत भगीरथ बालकेचा पडता काळ पराभव तुम्ही त्या ठिकाणी बघितलाय पण तुमच्या आशीर्वादानं उद्याचा गुलाल उधळण्यासाठी काळाची गरज आहे. आणि या गुलाल उधळल्यानंतर आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या परवानगीला जर गेलेली माणसं त्या ठिकाणी जर नाही आली तर भारत नानाचं नाव त्या ठिकाणी काळात सोडून जाणाऱ्या माणसांना देखील कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं
त्या ठिकाणी ठरवायचं आहे. मी भगीरथ भालके एकटा त्या दरम्यान कधीच ठरवणार नाही. चांगल्या काळात साथ देणाऱ्या माणसांच्या बरोबरच अडचणीच्या काळात देखील ज्या वडीलधाऱ्याने पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून छातीचा पोट करून अनेक संघर्षाला गाव पातळीला वाढीसाठी माझ्यासाठी संघर्ष केला, त्यांना कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही ही भूमिका बदलून त्या ठिकाणी ठणकावर या निमित्तानं सांगतो. आज सुधीर मेंबर असतील, अनेकांनी मनोगतात बोलताना सांगितलं, बंधूंनो लोकशाही पद्धतीत अनेकांना निवडणूक लढवण्याची त्या ठिकाणी परवानगी आहे. उमेदवारी मागा, निवडणूक लढवा, जरूर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करा, आमच्यावरती करा, एकदा काय 10 वेळा त्या ठिकाणी उत्तर द्यायला आम्ही तयार आहे. पण काही लोकांना परिवारातलं म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे जर चुकीचं तोंड सोडून काय त्या ठिकाणी हुरडे फुटले जर त्या ठिकाणी गावोगाव जाऊन जर काय वेगळी भूमिका सांगत असतील आणि बोलत असतील, पण बोलले काय, मी नानांचा डिजिटलवर फोटो टाकून नानांचं काम जिवंत ठेवलं हे सांगतोय का? उलट डोक्यात सांगतोय. एकदा या 102 गावात आणि शहरात जाऊन बघ, भारत नानांचं काम मनात अंतर्मनात त्या ठिकाणी जिवंत आहे. अरे नानांचं तू जिवंत नाही, नानांचा फोटो टाकून तू आज या 4 वर्षात जिवंत राहिला. आणि नाना असताना त्या ठिकाणी नानांनी मदत केली नसती तर आज जेलमध्ये सडावं लागलं असतं, मोक्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी जावं लागलं असतं. म्हणून जर निवडणूक समोर डोळ्यासमोर ठेवून माझ्यावरती जरूर 10 वेळा बोला, पण माझ्या दैवतावर वडिलांच्या बद्दल कोणी त्या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केला तर निवडणूक केली कुच्च खात आणि म्हणून जर कोणी वेगळ्या भूमिकेत बोलायला त्या ठिकाणी जर राहिला असेल तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायला हा भगीरथ भालके छावा त्या ठिकाणी म्हणून संयमानं घेतोय, संयमानं लढू, लोकशाही पद्धतीने लढू. पण चुकीच्या भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी कोण जाणार असेल तर आज बंधूंनो कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या बोलण्यावरून त्या ठिकाणी ही माणसं फिरतायत हे देखील तपासा. बघा कुणाच्या पॅकेटवरती त्या ठिकाणी बोलतायत. एकीकडे तो पक्ष पार्टी हे नेते त्या ठिकाणी आजच का मुस्लिम समाजाबद्दलचा इतका पुरका प्रेम आला, याच नेत्यांनी मशिदीवरची भोंग काढा म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोललं. आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना जर अजमेर मध्ये त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतं तर माझ्या मुस्लिम समाज बांधवाला देखील हात जोडून विनंती करायची आहे की 100 चुहे खाके बिल्ली हजको आप निकली आहे. तुम्ही येणाऱ्या काळात त्या ठिकाणी ठरवायचं आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या मतात त्या ठिकाणी चुकीची भूमिका घ्यायची. म्हणून काही माणसे येणाऱ्या काळात जाणून बुजून आपल्यावरती आणि तुम्ही बोल त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत आहे, मग बोलायला कुणावरती पाहिजे होतं? तुम्ही आमदार सध्याच्या लोकप्रतिनिधीवरती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं, नाही बोलणार, कारण पॅकेजच आहे ना, तिथे कसं बोला. तुम्ही बोलणार भगीरथ भालकेवरती, पण भगीरथ भालके जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करायची भगीरथ भालकेला संधी मिळाली असती, भगीरथ भालकेनं त्या ठिकाणी जर काय करून नाही दाखवलं, काय त्या ठिकाणी येणाऱ्या काळात नाही काय केलं तर जरूर तुम्ही हाताला धरून खाली बसवायची देखील ताकद तुमच्या इथल्या वडीलधाऱ्यांच्या हातामध्ये आहे. म्हणून चुकीची माणसं परिवाराचे नाव घेऊन माझ्या शहरातल्या देखील वडीलधाऱ्याला तमाम तरुण शेतकऱ्याला आवर्जून विनंती करायची आहे. फाटी मी वडली नाही, काल त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या येणं त्या ठिकाणी फाटी वडली आहे. फाटी वडली तर फाटीवरून एकदा दाखवून देऊ काय असते येणाऱ्या काळात. येणाऱ्या काळात बघून तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला आज राज्याचा उपमुख्यमंत्री आणून त्या 24 गावच्या उपसा सिंचन योजना जो राज्य सरकारने 1 रुपया निधी न देता नाबार्डकडे आणून म्हणून तो दिशाभूल करून त्या योजनेच्या आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे म्हणून तुम्ही उद्घाटन करणार असाल. तुम्ही अनेक त्या ठिकाणी MIDCचं जे देखील गाजर जे आपल्याला दिलं बंधूनो, रामबाग ट्रस्टच्या 370 एकरातल्या फक्त 52 एकर त्या ठिकाणी जमीन अक्वायर करण्यासाठी तो आदेश आहे. जमीन फक्त अक्वायर, मात्र सध्याच्या आमदारांनी असा त्या ठिकाणी माहोल केला जणू काय 10-20 त्या ठिकाणी उद्योग उभा राहिले, 10-20 पोरांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आणि त्या दरम्यान हजारो तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालं. ही चुकीची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार असाल, चांगलं काम केलं, विरोधक जरी असेल तर तुमचे त्या ठिकाणी आम्ही स्वागत करू, पण आमच्या लोकांची तरुणांची दिशाभूल त्या ठिकाणी करणार असाल रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय आज त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून एकीकडे देवभूमी असणाऱ्या पंढरपूर आणि
संत भूमी असणाऱ्या मंगळवेढ्याचा आज संतांचा विसर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आणि तिथल्या जर सहकार्याला बंधून होत असेल तर संत चोखामेळा समाधीच्या ट्रस्टच्या हे पत्र आहे बंधूंनो. काल राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला संत चोखामेळाच्या समाधीचं निधी द्या आणि उद्घाटन करा म्हणून तिथले लोक त्या ठिकाणी मागणी करत होते. त्यांना संत चोखामेळाच्याकडे जाण्याचा वेळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला तिथं जावं वाटलं नाही बंधूंनो. अरे या सुप्रीम कोर्टाचे जज चंद्रचूड साहेब संत चोखामेळाचं उदाहरण देऊन सुप्रीम कोर्टामध्ये जर बोलत असतील तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीला मंगळवेढ्यात फिरत असताना संतांची भूमी म्हणून मंगळवेढा एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे संत चोखामेळाच्या स्मारकाला भेट देण्यासाठी उद्घाटनासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला लोकप्रतिनिधीला जर वेळ मिळत नसेल तर येणाऱ्या काळात या संत चोखामेळा ट्रस्टने त्या ठिकाणी निषेधाचं पत्र काल सगळ्या मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी फिरवलेलं आहे. म्हणून शेतकरी MIDCच्या नावाखाली आज आचारसंहिता आठवडाभर त्या ठिकाणी पुढे आहे म्हणून जर जाणून बुजून कोण त्या ठिकाणी आपल्या सर्वसामान्यांना नाहक त्रास देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असेल तर ती नानांच्या काळात मंजूर केलेली योजना बदलून त्या मूळ 24 गावातल्या योजनेला त्या ठिकाणी कॅनल मधून मान नदीत पाणी सोडायचं आणि गुंजेगावच्या ठिकाणी बॅरेज 60 कोटी रुपयाचा बॅरेज बांधायचा आणि उपसा करून त्या 24 गावातल्या हजारो हेक्टरला पाणी द्यायची ही मूळ योजनेची संकल्पना. पण नानाने समाविष्ट केलेला मूळ 60 कोटी रुपयाचा बंधारा बॅरेजच वगैरेचं काम या विद्यमान लोकप्रतिनिधीने केलंय. बंधूंनो काय केलंय माहित आहे? 5 एकराचं शेततळ काढायचं म्हणून हा त्या ठिकाणी इंजिनियर असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणी डोकं आणि 5 एकराचं शेततळ पाडून 2.2 टीएमसी पाणी त्या शेततळ्यात साठवायचं पण आणि हजारो हेक्टरला एकराला नाही हजारो हेक्टरला त्या ठिकाणी पाणी द्यायचं. कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही तरुणांनी शिकलेल्या उच्च तरुणांनी सांगावं 5 एकराच्या शेततळ्यातून 2.2 टीएमसी पाणी त्या ठिकाणी हजारो हेक्टरला पाणी देता येईल का? ही योजना फिजिबल होईल का? आणि मग तुम्ही नानांनी समाविष्ट केलेला 60 कोटीचा बंधारा त्या योजनेतून का वगळला? हा मंगळवेढेकरांचा तिथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तुम्ही त्या प्रश्नाला बगल देऊन मात्र आज उद्घाटन निवडणुकीच्या डोळ्यात त्या ठिकाणी समोर ठेवून जर उद्घाटनेचा घाट त्या ठिकाणी घातला असेल तर येणाऱ्या काळात मंगळवेढ्यातला आणि पंढरपूरच्या तमाम मायबाप जनतेला येणाऱ्या काळात त्या ठिकाणी आपल्याला उत्तर बंधून त्या दरम्यानचं द्यावं लागेल. म्हणून आज तुमच्या गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पहिला राऊंड जाणार मी आणखी तुमच्या वाडी वस्तीपर्यंत घरापर्यंत येणार आहे. पण परिवाराची संयुक्तिक मिटिंग झाल्यानंतर आपण परिवाराची एकजूट ताकद बंधूनो आज इथं जवळजवळ 1,71,000 मतदार पंढरपूर शहराचा आणि 22 गावाचं त्या दरम्यान आहे. आज सरकुलीला मिटिंग झालेल्या 17 गावाचं जवळजवळ 40 बूथ आणि 40,000 मतदार त्या 17 गावांचा गेल्या वेळेच्या लोकप्रतिनिधी निवडण्याची आमदार निवडण्याची भूमिका त्या 17 गावांमधून पार पाडली होती. तुम्ही म्हणाल कसं तर 17,000 मतांनी तुमचा लोकप्रतिनिधी निवडून आला होता. 17 गावानं 7,000 मताचं लीड दिलं होतं. तिथल्या संपूर्ण मोहोळ तालुक्याने 7,000चं किती झालं 14,000 आणि वडाळा परिसरातल्या जोडलेल्या गावाने त्या ठिकाणी 3.5 असं 17,500 मतांनी त्या दरम्यान तिथला जर लोकप्रतिनिधी निवडून गेला आणि मग आपल्या 17 गावातल्या परिवारातल्या ग्रामपंचायत प्रमुखावर सरपंच तरुण सहकार्याला निधीच्या बाबतीत लोकप्रतिनिधीच्याकडून जर दुजाभाव होत असेल तर आपल्या लोकांनी भांडायचं नाही का बोलायचं नाही का? बोललं पाहिजेच. त्याच पद्धतीने तिथल्या 40,000 मतदार असेल माडा मतदारसंघातल्या 42 गावातलं बंधूंनो 1,11,000 आपले मतदार बंधू भगिनीने उद्याच्या विधानसभेला मतदान त्या ठिकाणी करणार आहेत. सांगोला मतदारसंघातले 15 गावं 41,000 त्या ठिकाणी मतदार बंधू भगिनी हे उद्याच्या सांगोला मतदारसंघासाठी मतदार आशीर्वाद देणार आहेत. म्हणून परिवारातलं तुम्ही जे एकजूट त्या ठिकाणी इथं दाखवली तशी तिथं सुद्धा या ठिकाणी आपण लोकसभेच्या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर आदरणीय खासदार प्रणितीताईंना पाठीमागे उभा राहून या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं 45,500 मताचं मताधिक्य देण्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली आहे. म्हणून त्या दरम्यान कोण नेता कुठं त्या ठिकाणी काय होता कशा पद्धतीनं भूमिका घेत होता सगळ्यांना त्या दरम्यान माहित आहे. आणि म्हणून प्रामाणिक केलेल्या कामाच्या जोरावर बंधूनो आपण महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागतोय. महाविकास आघाडी देखील त्या दरम्यान येणाऱ्या काळात सकारात्मक विचार त्या दरम्यान करावा लागेल. पण आपल्या ग्रामीण भागाचा दौरा झाल्यानंतर आपल्या तालुक्यातल्या तमाम
मोहोळ मतदारसंघ, माढा, सांगोला मतदारसंघाचा देखील मतदान रुपये आशीर्वाद जरी त्या गावाचे प्रमुख जरी नसतील तरी तो गाव ना गाव भाग ना भाग घेऊन 15 दिवस मुक्कामी राहून त्या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडण्याने देखील अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत, ज्यांचा देखील आशीर्वाद घेऊन आज आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या या संयुक्तिक शहरातल्या देखील मिटिंगच्या निमित्तानं आज एकत्रित जमलोय. त्या दरम्यान कुणी सूचना सांगितल्या असतील, आपल्या पाठीमागं पोट निवडणुकीच्या वेळी 1,05,717 मतदार बंधुभगिनीने आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली. उमेदवार या नात्यानं माझी जरी काय चूक त्या ठिकाणी झाली असेल तरी ती दुरुस्त घ्या विनंती परत एकदा प्रमुख गावागावातल्या त्या ठिकाणी वडीलधाऱ्यांना या दरम्यान करतो. आणि भविष्यात बंधूंनो ही जी लढाई आहे ती वैयक्तिक कुठल्याही भगिनी पालखींचा स्वार्थासाठी वैयक्तिकसाठी नाही, तर माझ्या भागातल्या भाटकर त्या ठिकाणी उजनीचा असेल, लाईटचा डीपी जळाला, एखाद्या आमच्या गावातल्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा, ग्रामपंचायत